पुढचं वर्ष आपल्या शेतकऱ्याचं अतिशय अडचणीचं जाऊ शकतं, म्हणून हे आंदोलन आपण इथं करत आहोत। आणि ओटीएसच्या बाबतीत सुद्धा जी दुसरी अट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2019 ला आपल्याला जोडण्यात आलेलं आहे, ते सुद्धा त्यांनी ती 2019 ची अट काढण्यात यावी अशी आपण मागणी केली। कॅबिनेटमध्ये जेव्हा बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये एक अंतर्गतला पेपर कागद मीडिया समोर आपण आणला। त्या कागदावर काय लिहिलेलं आहे, या सगळ्या अटी जर टाकल्या तर आपल्याला 35,000 कोटी रुपये द्यावे लागणार नाही, आपल्याला बरेच कमी मिळू शकतात। त्यामुळे ही जी कर्जमाफी आहे ती कर्ज वसुली आहे, कर्जमाफी नाही, हे मात्र या ठिकाणी सिद्ध होतं। याचा विचार हा तुम्हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे। आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत ज्यांनी वेळेवर पैसे आतापर्यंत भरलेले आहेत, जून महिन्यामध्ये कर्जमाफी होणार, ही कुठल्या महिन्यामध्ये डिक्लेअर झालं होतं? 8 ते 9 महिन्यापूर्वी, हो का नव्हतं? काही शेतकऱ्यांनी, काही नेत्यांनी, तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं, त्याला यश आलं, काही प्रमाणात सरकार झुकलं। बच्चू कडू आज सत्तेत आहेत, त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं। जे शेतकरी नेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, त्याच्यामध्ये राजू शेट्टी असतील, अजितभाऊ नवले असतील, अजून असे बरेच काही नेते त्याच्यामध्ये आहेत। तर या सगळ्यांनी आंदोलन केल्यानंतर कर्जमाफी दिली, पण दुर्दैव असे ही फसवी कर्जमाफी दिली। आणि मग जे रेग्युलर शेतकरी त्यांना असं वाटलं कर्जमाफी आपली होणार आहे तर मार्च मध्ये पैसे नाही दिले तर चालतील, आणि मग कुठेतरी त्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी कर्ज हे ड्यू न होता ते कुठेतरी त्या ठिकाणी पुढे गेलं। मग झालं असं की आता जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांच्यात कंडिशन काय टाकली, यांनी अट काय टाकली, 25-26 मध्ये त्यांनी ते रेग्युलर पाहिजे आणि 26-27 पर रेग्युलर पाहिजे। आता 26-27 सुरू झाले पण संपले का वर्ष? नाही संपलं। मग 26-27 हे वर्षाची अट टाकण्याचं कारण असं, जे रेग्युलर 14 लाख शेतकरी आहेत त्यांना आता या सरकारला पैसेच द्यायचे नाहीत, त्यांना नंतर कधीतरी त्या ठिकाणी पैसे द्यायचे। म्हणून आमचं म्हणणं आहे 2024-25 आणि 25-26 आणि 26-27 ची अट जी सरकारने टाकली आहे रेग्युलर शेतकऱ्याला, ज्याच्यामध्ये 14 लाख शेतकरी आहेत, ती अट सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात यावी अशा आपल्या 3 प्रमुख मागण्या आहेत। आणि 50,000 रुपयापेक्षा जे रेग्युलर आहेत त्यांची 75,000 पर्यंत मदत जर सरकारकडनं त्या ठिकाणी दिली गेली नाही तर वाढवली गेली, त्याचा फायदा हा आमच्या शेतकऱ्याला होईल। आता गेल्या वेळेस जेव्हा या भागामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती, काय सरकार सांगितलं होतं, 35,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ। आले का तेवढे पैसे? हे 2 आमदार या भागातले आहेत, त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकात जाऊन खूप सेवा केली, आम्ही सेवा केली, लोकात गेलो, लढलो, बोललो, सगळं झालं आणि आम्हाला सांगण्यात आलं की 35,000 कोटी रुपयाची मदत आम्ही देऊ। आम्ही म्हणत होतो हेक्टरी 50,000 द्या, 35,000पैकी 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यापर्यंत येणार नाही। किती रुपये आतापर्यंत त्या योजनेच्या अंतर्गत दिले? जाहीर झालं 35,000 कोटी, दिले फक्त 13,000 कोटी। मग ह्याच्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक झाली का नाही झाली? जेव्हा केव्हा अटी टाकल्या जातात त्याचं नुकसान हे शेतकऱ्याला सोसावं लागतं, भोगावं लागतं, म्हणून हे आंदोलन इथं करत आहोत। आणि काय सांगितलं होतं तेव्हा त्यावेळेसचे मुख्यमंत्री साहेब आणि आत्ताचे पण मुख्यमंत्री साहेब की विमा कंपन्याकडनं प्रत्येकाला 17,000 रुपये आम्ही देऊ। आले का विम्याचे 1 तरी रुपया? नाही का? त्यांनी त्या ज्या अटी होत्या, जे निकष होते तेच काढून टाकले होते। आम्ही तेव्हा पार घशाला कोरड पडूस्तर बोलत होतो, कृपा करून निकष काढू नका।